जिल्हा परिषदामधील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित तक्रारी, बदली तसेच नागरिकांची निवेदने संदर्भातील प्रकरणावर आता 7 कामकाजाच्या दिवसात निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भात महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. नमस्कार, मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात राजगीर एक्सप्रेस लाईन. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 3 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचे पत्र जारी करत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, आरोग्य व शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. हे निर्देश नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका रीट याचिकेच्या सुनावणीनंतर देण्यात आले आहेत. न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या निवेदनावर वेळेत निर्णय न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत शासनाच्या कामकाजातील विलंबाबाबत गंभीर भूमिका घेतली होती. शासनाने आता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात प्राप्त होणाऱ्या निवेदने, तक्रारी आणि अर्जाची तातडीने दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे प्रत्येक तक्रार किंवा अर्जावर संबंधित विषयानुसार कमाल 7 कामकाजाच्या दिवसात कार्यवाही करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांच्या बदली संदर्भातील प्रलंबित प्रकरणेही गुणवत्तेच्या आधारावर तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय बदली संदर्भातील प्रकरणावर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमध्ये वस्तुस्थितीदर्शक आणि अचूक प्रतिज्ञापत्र सादर करून प्रकरणे लवकर निकाली निघावीत यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की कोणत्याही अधिकाऱ्याने कामकाजात हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि त्याची नोंद गोपनीय अहवालात करण्यात येईल. यासोबतच प्रत्येक सोमवारी जिल्हा परिषद स्तरावर आढावा बैठक घेण्याचे तर पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या आदेशांचे काटेकोर पालन करून 8 दिवसांच्या आत शासनाकडे अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. म्हणजेच जिल्हा परिषदामधील नागरिकांच्या तक्रारी, कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित बदली प्रकरणावर आता विलंब चालणार नाही. 7 कामकाजाच्या दिवसात निर्णय घेण्याचे बंधन आणि हलगर्जी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत शासनाने प्रशासन अधिक जबाबदार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासह फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.